जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंद अमृतुताय श्रीराय नमो नमः. जय जय रघुवीर समर्थ. राम 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 नारायण. सर्व गुरुबंधूंना स्वानंदाचा राम राम. संत चरणी कोटी कोटी प्रणाम. पूज्यश्रींच्या चरणी दंडवत. सद्गुरु कृपेनं आज पुनश्च एक वेळ परमपूज्य प्रातस्मरणीय परमहंस परिव्राजक अशा स्थितीमध्ये राहणाऱ्या भगवान श्रीधर स्वामींचं एक स्वयंचिंतन आहे. त्या चिंतनाला त्यांनी शब्दाचा आधार घेऊन अनुभवसंपन्न साधकासाठी थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बंधूंनो, राम प्रत्येक महापुरुषाचा प्रयास असा असतो, आपल्या सानिध्यातल्या व्यक्तीनं आपल्या खांद्यावरून ह्या विश्वाला पाहावं आणि शास्त्राचा अनुभव, संतांचा अनुभव आणि स्वतःचा अनुभव याने त्यांच्यापेक्षा थोर उंची गाठावी. आणि केवळ उंची नव्हे तर तो पुरुष कुठेतरी जगासाठी परमहितकारी, अखंड सेवादारी, दासत्व स्वीकारून कोणासाठी तरी त्याने हा शेवटचा जन्म करण्याचा त्याचा शेवटचा जन्म करण्यासाठी त्याला सहाय्य व्हावं अशी प्रत्येक गुरुची अपेक्षा असते. त्याप्रमाणे अनुषंगानं आज जो विषय आहे श्रीधर स्वामींचा, तो स्वयंप्रकाश, स्वयंज्योती प्रकाश, बिंदू मात्रेनं अशा अनुभवासंपन्नतेचा हा विषय आहे. राम राम राम. खूपच गोड विषय आहे. राम. तर या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक साधकाला एक स्वतःचा असा स्वतंत्र थोडा तरी अनुभव असावा की जेणेकरून खरोखर हे जग मायावी आहे तर मायावीच अनुभव आपल्याकडे असावेत. हे दुःखद आहे तर विशेष आपल्याकडे दुःखद अनुभव बी असावेत. तिसरी गोष्ट, हे जग स्वार्थानं भरलेलं आहे तर तसाच अनुभव असावा. हे जग जन्ममृत्यू जरा व्याधीनं भरलेलं आहे, आपल्याकडे तसाच अनुभव असावा. तशीच अंतर्मुक्त असावी, मोक्षाची ओढ असावी, वैराग्याची गोडी असावी, जोडीला विवेकाची साथ असावी. तर खूपच अल्प काळामध्ये तो साधक संत महापुरुषांच्या संघानं, युक्तीनं, योग्यतेनं अतिशय उच्च थोर पदाला प्राप्त होतो. राम. म्हणून तुम्हा सर्व साधक गुरुबंधूंना माझं नम्र निवेदन असं आहे की हा सत्संग ऐकण्यापूर्वी थोडंसं तुम्ही अंतर्मुख व्हा. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती असं जे म्हणतात त्याचं कारणच हे आहे. हे विभूती आहेत. विभूती म्हणजे राम, एक थोर महापुरुष, देवत्वाला प्राप्त झालेला किंवा अगदीच आपलं अस्तित्व गमावलेला. जसं वृक्षानं आपलं अस्तित्व गमावलं अग्नीमध्ये तर त्याचं रूपांतर राखेत होतं, त्या राखेलाच विभूती म्हणतात. नारायण. अशा प्रकारे हे अमानी पुरुष असते, दुसऱ्याला मान देऊन स्वतः विनयानं अखंड राहणारे हे दिव्य आत्मे. यांच्यासारखं सहाय्य शास्त्र करू शकत नाही, यांच्यासारखं सहाय्य देवता करू शकत नाहीत, कुणी मनुष्य करू शकत नाहीत. राम. तर आग्रह आहे स्वानंदाचा, सविनय आपल्याला कमीत कमी प्राणामध्ये, एकांतवासामध्ये, संत प्रेमामध्ये जर याचं श्रवण केलं तर जो अनुभव श्रीधरांचा, जो गुरुदेवांचा, जो संतांचा, अल्पकाळामध्ये तोच अनुभव तुमचा सुद्धा होईल. राम नारायण. जय जय रघुवीर समर्थ. या सत्संगाचा विषय आहे आत्मप्रभा. म्हणजे ज्याच्यामुळे हे जडविश्व आपल्याला चेतन अवस्थेत दिसत आहे,
ज्याच्यामुळे आपल्याला गोडी कळते, ज्याच्यामुळे आपल्याला हसणं, रडणं, बोलणं, देणं घेणं कळतं. असा एक अमर प्रकाश आहे, आत्मप्रकाश आहे, अमर प्रभा आहे की ज्याच्यामुळे हे जड चेतन झालेलं आहे. पण जडाला वाटतंय की या सर्वाचा करता मी आहे. यातून बाहेर असं पडायचं आहे की जसं गाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला वाटतं की मी चाललो की गाडी चालते, मी थांबलो की गाडी थांबते. त्याप्रमाणे जसं गुरुदेवाने सांगितलं, जडाची कधी समाधी लागत नाही, चेतनाची कधी उतरत नाही. तसं अंतर्मुख झालेल्या साधकाला, वैराग्यप्रिय असलेल्या साधकाला, विवेकाची तलवार ज्याच्या हातात आहे त्या साधकाला, संत गुरुसेवा ज्याला प्रिय आहे त्या साधकाला या अमर प्रभेचा अनुभव आलेला असतो किंवा अपेक्षित असतो. त्या नावातच मोठेपण दडलेलं आहे की ज्यानं कधी मरण पाहिले नाही, ज्याचा कधी मरणाशी संबंध नाही. आणि ती प्रभा म्हणजे तो प्रकाश, म्हणजे तो झोत किंवा ते आभामंडल इथपर्यंत जातं की जिथपर्यंत जड आहे. आणि ते जडाला भेदून सुद्धा पार होतं. मग ते सत्यापर्यंत बी जातं आणि असत्यापर्यंत बी जातं आणि असत्य आणि सत्याच्या पलीकडेही जातं. याचंच नाव अमर आहे. कारण असत्य ते जड आहे, मायावी आहे, कल्पनाकृत आहे, भावमय आहे. आणि सत्यापाशी कुठली वृत्ती नाही, कुठला आधार नाही, कुठली अपेक्षा नाही आणि कुठली अवस्था नाही. सत्य असं आहे जसं परिपूर्ण स्थितीला प्राप्त झालेला एक दिव्य आत्मा, जो येताना बेब्रह्म, राहताना बेब्रह्म आणि जाताना बेब्रह्म. त्याला संशय नाही, त्याच्याबद्दल जगाला संशय असेल, असा हा अमर प्रभेला प्राप्त झालेला महापुरुष तितकाच लोप होऊन राहतो जितका भगवंत, जितकं सत्य. हे विश्व ज्याच्या सत्तेनं चालते त्यालाच सत्य म्हणतात. पण हे जीव लोकांसाठी, हे मर्त्य लोकांसाठी, हे मोहमयी लोकांसाठी. पण त्या सत्याला, सत्यप्राप्त झालेल्याला आणि सत्याला जर विचारला पण तुमच्यामुळे हे जग चालतं का, तर ते म्हणतील जगाचा माझा काही संबंधच नाही. राम, हे सूत्र तुमच्या अभ्यासानं तुम्हाला कळू लागेल. विश्लेषण करण्यासाठी सुद्धा एक मर्यादा असते, तिथं पुढून तुमचा प्रवास असतो. संत समागम आहे, भगवत समागम आहे, शास्त्र समागम आहे, तो तुम्हाला आपोआप एक उच्च अवस्थेला घेऊन नेतो, अतिउच्च अवस्थेला घेऊन जातो. ती अवस्था तुम्हाला स्थितीच्या अवतीभोवती फिरवत असते. आणि एक वेळ असं वाटतं की आता बस उडी मारून आतमध्ये स्थित होऊया. माऊलीने सांगितल्याप्रमाणे तृणाग्नी मिळे समरस झाले. राम. पुढे जय जय रघुवीर समर्थ. राम. तर ही अमर प्रभा अशी आहे. प्रभा याचाच अर्थ आहे प्रकाश, किरण, झोत. आणि हे अमर आहे म्हणजे ज्याचा कधी नाश नाही, खंड नाही, जे अक्षय आहे, ज्याचा उगम माहीत नाही, त्यामुळे अंत माहीत नाही. ठीक आहे ना, अशी ती अमर आहे. तर मग प्रश्न असा पडतो, मग असा अविनाशी प्रकाश कोणता आहे? तर स्वामींना आपल्याला हे दर्शवून सांगायचं आहे की सूर्यप्रकाशाप्रमाणे उदाहरण घेतल्यास तो प्रकाश शाश्वत आहे असं आपल्याला दिसतं, पण तसं म्हणता येणार नाही. का? तर तो प्रकाश उदय आणि अस्त यांच्याशी निगडीत आहे.
म्हणजे उगवला आहे तो मावळत आहे असं आपल्याला जीव लोकात दिसतं. खऱ्या अर्थानं खगोलशास्त्रामध्ये त्याचं उगवणं नाही आणि असतं नाही. सूर्य आणि चंद्राचा प्रकाश डोळ्याने दिसतो, पण डोळे मिटल्यामुळे तो दिसेनासा होतो. मग प्रश्न असा पडतो, डोळे मिटले तरीही दिसणारा आणि सर्व इंद्रिय व मन ह्यांना उजाळा देणारा, उदया अस्तरहित असलेला, नित्य असलेला, निर्विकारी असलेला असा जो ज्ञान प्रकाश आहे, यालाच हे सत्य, हे अमर पुरुष, हे ज्ञानी पुरुष, यालाच असा अमर प्रकाश म्हणतात. राम म्हणजे डोळे बंद केले तर सूर्याचा प्रकाश दिसत नाही. पण मी डोळे बंद केले आहेत हे कुणाला दिसतंय? अच्छा, ही इंद्रिय या ठिकाणी शांत आहेत, अशांत आहेत, हे कुणाला दिसतंय? डोळे न उघडता चंद्र सूर्याचा उदय अस्त कुणाला दिसतोय? पण ज्याला दिसतंय त्याचा कधी उदय नाही आणि अस्त नाही. मग असं नित्यतत्व काय आहे, नित्य प्रकाश काय आहे, ज्याच्यामध्ये कुठला विकार नाही, बस यालाच तर ज्ञान म्हणतात. राग कशाला म्हणतात? जी विजत नाही, जळत नाही, त्यालाच तर राग म्हणतात. आकाश कशाला म्हणतात? जे कधी चिकटून घेत नाही, चिकटत नाही, त्यालाच तर आकाश म्हणतात. तसा अनुभव कशाला म्हणतात? तर तो शब्दात सांगता येत नाही, शब्दात सांगता येत नाही, आणि अनुभवामुळे आनंदाशिवाय राहता येत नाही. ठीक आहे, त्याला अनुभव म्हणतात. म्हणजे आपणच हसतो, आपणच गप होतो, आपणच गतव्यथा होतो, आपणच उदास होतो, आपणच गंभीर होतो, आपणच प्रसन्न राहतो, आपणच चालत राहतो, आपणच उठत राहतो, बोलत राहतो, आपणच काय करतो नाही का, आपणच काय कार्यरहित होतो. राम त्यालाच आपण अमर प्रकाश म्हणतो. म्हणजे ज्याचं काय आता मृत्यूशी घेणं देणं नाही, ज्याचं जगण्याचा मोह नाही, मरण्याची भीती नाही, अशा त्या आत्मप्रकाशाला पोचलेला असतो. राम ठीक आहे ना. राम 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 थोडंसं उदाहरण विस्तार करून सांगायचं म्हटलं तुम्हाला तर, धुक्याप्रमाणे, सूर्यप्रकाशाप्रमाणे किंवा अग्नीप्रमाणे तांबडा, काळसर, पिवळसर, निळसर किंवा आकाशातल्या विजेसारखा, स्फटिकासारखा, चक्रासारखा अशा अनेक प्रकारचे प्रकाश आपल्याला ब्रह्मसाक्षात्कारापूर्वी दिसतात. जसं आपल्या बंद डोळ्याच्या खालच्या बोबळाच्या पापणीच्या खाली जर आपण डोळ्यात दाबलं तर समोरची वस्तू आपल्याला डबल दिसून उंचावर गेलेली दिसते. ठीक आहे ना. तसं अंतर्मुक्तीमुळं, वैराग्यामुळं, विवेकामुळं काही दिवसानं पाहिलं तुम्ही तर तुमची उंची आपोआपच तुम्हाला वाढलेली दिसते. तिथे सांगावं लागत नाही आणि कोणाचं तुम्हाला प्रमाण घ्यावं लागत नाही. नारायण असा ब्रह्मसाक्षात्कारापूर्वी एक वेगळा प्रकाश दिसत असतो. डोळे बंद केले तर निळा, काळा, पांढरा हे अनेक. मग ह्या प्रकाशाची गरज काय आहे? दिसला त्याचा उपयोग काय आहे ना मोठा प्रश्न. त्या प्रकाशानं घेऊन करायचं काय? दिसला पण त्याचा उपयोग काय? तर ज्याला दिसला त्या मनानं अजून पुढची तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु अजून पुढे जायची इच्छा धरावी. ठीक आहे ना. तेव्हा त्या प्रकाशामुळं मनाचा विलय करता येतो. म्हणजे कसं करता येतो? तर इंद्रियात असलेले गोलोक ते आपल्याला प्रमाण देतात.
आपल्या आपल्या कार्याचा अनुभव देतात. कान ऐकण्याचा, डोळे पाहण्याचा, नाक सुंगण्याचा, जीभ चाकण्याचा आपले आपले अनुभव देतात. पण त्या अनुभवामध्ये आपल्याला उतरवण्यासाठी काही कष्ट आहेत का? चाटलं तिखट लागलं, चाटलं गोड लागलं, पाहिलं तर जे समोर आहे तेच दिसलं, ऐकलं तर जे बोललं तेच ऐकू आलं. हे कसं स्पष्ट आहे? बस ब्रह्म साक्षात्कार या प्रकाशाला ओढणारा की तसाच आहे. समजलं? या प्रकाशाला सुद्धा मूल्य देऊन थांबवू नका. तर मग हा असा आहे. आता याच्याबद्दल विस्तार नाही, याच्यामध्ये तुमचा अभ्यास काम करणार. म्हणून मनाच्या विलय करण्यासाठी या प्रकाशाची मनाचा विलय करण्यासाठी या प्रकाशाची आवश्यकता असते. हे कसं रे बाबा? या प्रकाशामुळे मनाचा विलय कसा होणार? ठीक आहे. तर मनाचा विलय असा होतो की मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तुगे तो चितो राम सर्वत्र पाहे. की हा सुद्धा एक मन मायावी मोहामयी खेळ आहे. ठीक आहे ना? आणि त्याला तुम्ही किंमत देत नाही. मनाचा विलय झाला. एखादा श्रीमंत व्यक्ती आपल्या पुढे श्रीमंती दाखवायला लागला आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर केवळ तुमच्या दुर्लक्षामुळे त्याची श्रीमंती गायब होते. म्हणजे तो सुद्धा त्याला तुच्छ लेखू लागतो. समज घ्या ना? एखाद्याच्या सौंदर्याकडे तुम्ही नाही पाहायचं ठरवलं तर त्या सौंदर्याची किंमत त्याला सुद्धा वाटत नाही. समज घ्या ना? असं ज्ञानात आहे का? ज्ञानामध्ये असं आहे का की तुम्ही एखाद्या ज्ञानीपुरुषाच्या ज्ञानाची किंमत नाही केली तर त्याचं ज्ञान जाईल, खाली येईल, तो उदास होईल, नाराज होईल, अमुक? नाही नाही. यालाच अमर प्रकाश म्हणतात, अमर प्रभा म्हणतात. समज नाराज? अच्छा, आगे बोल. इथं मनाचा लय झाल्यानंतर तुम्ही आत्मप्रकाशाच्या कक्षेमध्ये जाता. ठीक आहे ना? जसं विमानात बसलो, आगनगाडीत बसलो, बैलगाडीत बसलो, गतीचा फरक आहे तसा उंचीचाही फरक आहे. ठीक आहे ना? बस तुम्ही साधनेतून प्रार्थनेतून सत्संगातून मननातून निधिध्यासनातून स्वयंअनुभवात ही उंची गाठत जाते. कोण तुम्हाला खाली आणणार? खाली कोण आणणार? पूर्वीचे संस्कार, संग, आहार हे तुमच्यावर आहे. म्हणजे हे आपल्यावर आहे. तर असा आत्मप्रकाश हा सगळ्याहून निराळा आहे. कसं रे बाबा? तर ते असं आहे, 100 डेरे तिथं आहेत, 100. आणि प्रत्येक डेऱ्यामध्ये पाणी आहे. ठीक आहे ना? पण यात गंगेचं पाणी कुठलं म्हटलं तर विचारल्यावर पाणी सगळं समान. पण कालांतरानं तुम्हाला कळेल की यातलं गंगेचं पाणी कुठलं होतं. की जे पिवळं पडत नाही, शेवाळ येत नाही, किडे पडत नाहीत. ठीक आहे ना? त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं दूषण प्रदूषण काही जमा होत नाही. त्याप्रमाणे हजारो लोकांमध्ये, समज घ्या, हजारो लाखो लोकांमध्ये तुम्हाला आपोआप कळणार की यांच्या तुलनेत आपलं ज्ञान खरोखर किती पवित्र आहे, निर्मळ आहे, अमर आहे आणि प्रभामय आहे. तिथे तुलना करण्याची तुम्हाला गरज नाही. समोरच्याला त्याचा प्रकाश आपोआप जाणवणार. प्रकाश म्हणजे कळालं ना? प्रकाश समोरच्याला त्याचा प्रकाश कळणार, म्हणजे आभा कळणार त्याची. जसं दिव्याचा प्रकाश
बॅटरीचा प्रकाश, बलाचा प्रकाश, प्रकाशच आहे, पण तो फरक आहे. राम या सर्वाहून तो आत्मप्रकाश वेगळा आहे, हे विसरू नका. तो तेजस्वी रूप आहे आणि अंधकार स्वरूप, तो तेजस्वी स्वरूप किंवा अंधकार स्वरूप नाही. तेजस्वरूप म्हणजे की सूर्याकडे तुम्ही एकटक पाहू शकाल का? तो तसा बी नाही. अच्छा. आणि अंधकार स्वरूपही नाही, म्हणजे अंधारामध्ये गेलो तर अंधारामध्ये काही दिसत नाही, पण अंधारात आपण दिसतो ना, दिसत नसून आपण दिसत असतो. हा तसाही नाही. म्हणजे कसं? अरे मग तिथे अंधार एक वेगळा होतोय आणि तू एक वेगळा होतोय ना, तो तसाही नाही. तो सर्व दृश्य वस्तूत व्यापलेला आहे, सर्व दृश्य वस्तूत व्यापलेला आहे. आणि मग या अनुभवानं जाणवतं की त्यात कोणता वेगळेपणाच नाही. कसा वेगळेपणा नाही? तर दूध कुणाचंही काळा दिसताना पांढरच दिसणार, पाणी कुठलंही असो ते पातळच असणार, खरं आहे ना? अच्छा. वृक्ष कुठलाही असो हिवाळ्यामध्ये हिरवाच दिसणार, ठीक आहे. अगदी त्याप्रमाणे कुणीही आकाशाकडे पहा, सर्वाला पोकळीच दिसणार. अगदी याप्रमाणे तो सर्व दृश्य वस्तूत व्यापलेला दिसेल आपल्याला. आणि सर्व मतीने त्याच्यात कुणालाच वेगळेपण दिसणार नाही. बर, पुढे जय जय एवढंच समजून घ्या. पुढे अच्छा, पुढे थोडक्यात असं सांगते, जे दाखवता येते ते अल्प असते आणि जिथे इतर काही दिसणार नाही, ऐकू येणार नाही, समजून येणार नाही, त्यालाच तर नित्य निरामय असं आत्मप्रकाश म्हणतात. थोडासा विस्तार करून याचा सांगतो. तो दाखवता येत नाही, जो दाखवता येतो तो अल्प आहे. म्हणजे मी आकाश दाखवतोय तर मी दाखवणारा तुम्हाला छोटा दिसतोय, पण नाही, मी आतून मोठा आहे आणि आकाश छोटा आहे माझ्या पुढं. अशी माझी विराट अनुभूती आहे. त्या विराटा पुढे हे सगळंच ठेंगणं आहे. तुकाराम म्हटले, म्हणून आपोषण घेतले ब्रह्मांडाचे. किंवा वशिष्ठ मुनी म्हणतात, राम मैं जब भी अपनी समाधि की तैयारी करता हूँ तो आसन के तौर पर आकाश को बिछाता हूँ. आसन के तौर पर आकाश को बिछाता हूँ म्हणजे काय करतात? हे हृदय आकाशाची गोष्ट आहे. अशा नारायण. मग जे दाखवता येते नाही ते अल्प आहे. जेथे इतर काही दिसणार नाही, म्हणजे बघत असून सुद्धा दिसत नाही आणि ऐकत असून सुद्धा ऐकू येत नाही, खात असून सुद्धा मी खात नाही आणि मी बोलत असून सुद्धा बोलत नाही, अशी एक आतून स्थिती असते त्या पुरुषांची. ठीक आहे ना? त्याला भावमय समाधी म्हणतात. पाय चालतेत, हात देतेत, घेतेत, खातेत, डोळे पाहतेत, कान ऐकतेत, पण तरी सुद्धा त्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नाही, अशी एक स्थिती असते. यालाच उन्मनी स्थिती म्हणतात. बोलतोय पण काय बोलतोय, का बोलतोय काय माहित नाही. जसं मगाशी यानं सांगितलं, काका विश्रांती करतोय आणि तोंडानं सत्संग बी करतोय. कधी कधी मला माहित होतं की स्वप्नात मी सत्संग करतोय आणि जाग्या माणसाला तो ऐकू येतोय, पण जाग्या माणसाला विचारलं मी काय बोलत होतो, म्हणजे तुम्ही बोलत तर होता पण काय बोलत होता कोणास ठाऊक. आणि तितकाच मी सूक्ष्मात गेलो की पुन्हा कळत होतं की आपण योग विशिष्टावर बोललोय, आपण अमक्या ग्रंथात बोललोय, ग्रंथावर बोललोय. आणि त्यावेळी अशा अशा व्यक्ती उपस्थित होत्या, पण ते जडात दिसत नव्हतं. ठीक आहे ना? तसं या पुरुषाची स्वयंप्रभा जी आहे, जी अमरप्रभा आहे, ती त्यालाच दिसते, इतरांना दिसत नाही. एवढी असमर्थता त्याच्याकडे कायम राहते. ठीक आहे ना? बाकी तो समर्थ आहे का?
तर आंधळ्याला तुम्ही जागेवर पोचवू शकता, पण आंधळ्याला तुम्ही प्रकाश नाही देऊ शकत. समज घ्या नारायण. अच्छा, अशा प्रकारचा हा इतर काही दिसणार नाही, ऐकू येणार नाही, समजून येणार नाही, तोच तर नित्य निरामय प्रकाश आहे. मग समजून घ्यायचं झालं तर तुम्हाला बुद्धीचा आश्रय घ्यावा लागेल, एखाद्या वस्तू व्यक्ती परिस्थितीचा आश्रय घ्यावा लागेल, पण ती स्वतः आश्रय दाता आहे. आश्रय दाता आहे, लेता नाही. मग ज्याचा तुम्ही आश्रय घेणार ते त्याच्यापेक्षा कनिष्ठ असणार, आणि कनिष्ठाचं श्रेष्ठत्व तिथपर्यंत मुळीच नाही, ते तिथून माघारी फिरतं. त्यालाच मन इंद्रियांचा सुद्धा आधार तुच्छ होतो त्याच्या पुढं. म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे बुद्धीला आपण साधनेच्या द्वारा खूप 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 थकवल्यानंतर खुंटले सायस हानिक या जीवा धरिले केशवा पाय, तुझी अशी एक स्थिती होते. खूप प्रयत्न करून बघितलं, साधन तपाच्या द्वारा पण तो भेटत नाही. या गोष्टीतला प्रामाणिकपणा त्याला पटला की मग तो प्रकट होतो, हेही तितकंच सत्य आहे. ठीक आहे ना. आणि तो प्रकट झाला तर तो किती गुप्त होता, आणि त्या गुप्तला मी प्रकट करण्यासाठी किती सायास मला पडलं याच्या जाणीवेनं का नाही, हा सुद्धा गुप्त राहायचाच प्रयत्न करतो. बस हीच प्रिय भक्ती आहे. ठीक आहे ना. खरी प्रिय भक्ती हीच आहे की लाख तुम्हाला प्रकाशात आणायचा प्रयत्न कर, पण नको, प्रकाशाचा विलय प्रकाशातच होऊ दे. भक्त आणि भगवंताला एकच होऊन राहू दे. मला जगापुढं आणू नको, मला जीवापुढं आणू नको, मला या असल्या मर्त्य लोकांमध्ये आणू नको, मला ह्या दुःखालयामध्ये यायचं नाही. का, इथे कल्पनेचे सुख भोग घेतात, कल्पनेचे दुःख भोग घेतात, मला ह्याच्यात यायचं नाही. इथे कोळी नावाचा किडा असतो, तो आपल्याच भोवती आपलंच जाळं तयार करतो, आपल्याच जाळ्यामध्ये झोके खातो, आणि धोक्याची घंटा वाजली की त्या जाळ्याला सोडून जातो. समज घ्या. मला असं व्हायचं नाही भगवंता. बस अशा आपल्या निवृत्ती मार्गात परिपूर्ण झालेल्या गुरूंच्या पाशी जर आपली अभिन्न भावाची अशी प्रार्थना पोचली तर त्यांना सुद्धा असं वाटतं काहीतरी याच्यासाठी करावं, आणि नक्की करावं. राम. म्हणून तुम्हा सर्वांना मी निश्चित आग्रह करेन, साधनेपूर्वी शास्त्ररहित प्रार्थना तुम्ही करा. शास्त्र सहित होत असेल तर ठीक आहे, सुख करता दुःख करता अमुक तमुक, पण शास्त्ररहित पिळवटलेल्या अंतःकरणानं आणि थकलेल्या जीवानं अशी प्रार्थना करावी की प्रार्थनेच्या पूर्वीच अश्रू त्याच्या चरणावर पडावेत. की मला जीव जड झालेला नाही, जग जड झालेलं नाही, मला भोगाची अपेक्षा नाही, मला त्यागता काय येत नाही याचीही गरज नाही. बस हे काय आहे एकदा दाखवा. नसेल योग्यता तर ती योग्यता तयार करा. काही करा, पण प्राण सुटण्याच्या अगोदर एकदा त्या तत्वाचं दर्शन करून द्या. बस का, तर धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार जर 84 लक्ष योनीनंतर पुन्हा मनुष्य योनी आहे, ती त्याच्या मर्जीनं आहे, तर हाच शेवटचा जन्म करा. आणि मग त्यानंतर तुझा दास असा होऊन राहील की तुझ्या हाकेच्या अगोदर मी तुझ्या चरणाशी उभा असेन, तुझ्या सेवेशी उभा असेल. ऐसा तत्पर समर्थ म्हणतात, ऐसा तत्पर जैसा महारुद्र. ठीक आहे ना. ऐसा तत्पर जैसा महारुद्र. अच्छा, पुढं स्वामींना असं सांगायचंय, राम, हा जगातला भिन्न भाव, हा भेदभाव घालून आपल्यामध्ये एक एकात्म दृष्टीची स्थिती स्थिर होण्यासाठी आपल्याला निवृत्ती मार्गातूनच पुढे पुढे जाण्याची गरज असते. आणि त्या गोडीच्या ओढीत कुणीतरी आपल्याला धक्का देतंय,
कुणीतरी बोट धरून चालवतंय, कुणीतरी उठवतंय, कुणीतरी आपलं भागवतंय, याची पावलोपावली आपल्याला जाणीव होते. आणि मग असा साधक, असा दास, असा भक्त, असा संत, असा ऋषीमुनी अजून पुढे, अजून पुढे, अजून पुढे, हीच त्याची अमरप्रभेची प्रत्यक्ष साधना आहे. म्हणजे इथून प्रकाश जर मारला मी बॅटरीचा, तर बॅटरीचा प्रकाश कुठंपर्यंत जातोय, तर जिथपर्यंत ती समोरची वस्तू दिसते. ठीक आहे ना. पण त्याच्या डबल टिबल अंतरावरनं जरी कुणी पाहिलं तरी बॅटरी कोण मारताय ते दिसत नसली तरी बॅटरीचा प्रकाश दिसतो. ठीक आहे ना, समज घ्या. अगदी 2 मैलावरून जरी पाहिलं तरी बॅटरीचा छोटा प्रकाश दिसतो. त्याप्रमाणे तुम्ही काय करताय, हो, तो किती बी लांब असला तरी तुम्हाला पाहतोय, हे विसरू नका. आणि जसं बॅटरीकडं लांबून दुसऱ्यांचं लक्ष आहे, तसं आपल्या साधन तपाकडं कुणाचं तरी लक्ष आहे, याचा विसर पडू देऊ नका. मग कुणीतरी तुम्हाला पाहतंय, पण ते कोण आहे, तर ते उदार अंतकरणाचं आहे, ते क्षमाशील अंतकरणाचं आहे, आणि तुमच्याच कातड्याचं आहे, आणि तुमच्यावर ते प्रेम करणार आहे, तुमच्यावरती आपुलकी दाखवणार आहे. आणि ते कोण आहे, तर ते अमरतत्व तुम्हाला स्वतःत विलय करून घेण्यासाठीच गुरुरूपात प्रकट झालेलं आहे. ठीक आहे ना. तर ते त्याची विराटता दाखवत नाही, मग तर ती आपली चढती चाल दाखवतं. जसं डोक्यावरचं आकाश फार मोठं विराट आहे, पण एखाद्यानं जर मोठं 4 गुंठ्यात घर बांधलं, ठीक आहे ना, 5, 7, 8, 10 गुंठ्यात घर बांधलं, तर त्या घरापुढे त्याला आकाश ठेंगणं वाटतं. ठीक आहे ना, नारायण. त्याप्रमाणे त्या गुरुच्या स्वतःच्या विराटतेपुढं तुमच्या निवृत्ती मार्गाचं मोठेपण, त्याचं गुरुच्या हृदयात फार मोठं कौतुक होतं. कळतंय का? हां, ते स्वतःला काहीच लेखत नाहीत, आकाश स्वतःला काहीच लेखत नाहीत, पण 4 गुंठ्यातल्या घरातलं आकाश स्वतःला काय काय लेखतं, त्याचा मालक स्वतःला काय काय लेखतो, तसं होतं. इतकाच गर्व तुमच्यावर गुरुना होतो, अभिमान होतो. का? तर असेल त्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वाभिमानानं हा मार्ग कायम चालत राहिला. तुमचं चालत राहणं हेच त्यांच्यासाठी खरी पूजा आणि प्रियत्व आहे. चालत राहणं. थांबलेलं पाणी म्हणजे अडवलेलं पाणी कालांतरानं बिघडतं, खराब होतं. वाहतं पाणी कायम चांगलं राहतं. म्हणून धर्मशास्त्रानं तुम्हाला सांगितलंय, देणारा देत राहील, तुम्ही फक्त चालत राहा. बघणारा बघत राहील, तुम्ही फक्त आंधळी होऊन चाला. पण कुणीतरी तुमचं आहे, आणि ते आमर आतड्या कातड्याचं आहे. इथले तुमचे सगळीच नाती जळतील, मरतील एक वेळेस, तुम्हाला गोत्यात आणतील नव्हे, तुमचं पतन करण्यासाठीच तुम्हाला मोहात पाडतील. पण ते एक नातं असं आहे ज्या नात्याची जात नाही, ज्या नात्याला जात नाही. आणि ज्या नात्याला नाव नाही. नाव तुम्ही दिलेलं आहे, पण त्या नावाचा स्वीकार त्यांनी केलेला नाही. तू माझा आहेस एवढंच म्हटलंय, मी तुझा आहे एवढंच म्हटलंय, पण ते पुढं तुम्हाला का नाही थोरपण थोडंसं त्यांना द्यावं म्हणून तुम्हाला गुरुपद तुम्ही दिलं आणि स्वतःला शिष्यपद घेतलं. पण त्यांचं म्हणणं एवढंच आहे, तू माझा आहेस, काम संपलं, मी तुझा आहे. नारायण. आता पुढे तुम्हाला सांगतो. आपल्याला असं वाटतं आपण गृहस्थ आश्रमातले साधक आहोत, मग आपण यासाठी काय करावं, मोठा प्रश्न पडलाच का नाही. हे सगळं हिमालयात गेलेल्याला सुस्त होतं, त्याच्यासाठी एकांत लागतो, त्याच्यासाठी सगळं सोडावं लागतं. राम, काही करू नका, ऐका नीट आता शांतपणे. जर अमरप्रभेसाठी तुम्हाला प्रत्यक्ष साधना प्रिय असेल, तर गृहस्थाश्रमातल्या साधकानं आवश्यक कर्माला पहिल्यांदा करून घ्यायचं असेल तर घ्यायचं, आणि त्याच्यानंतर अनावश्यक कर्माचं चिंतन करायचंच नाही.
गरजेपुरतंच केलं तर केलं, त्याच्या पुढे काही करायचं नाही. अच्छा, विषय वासनाखोर जीवांना आपल्या अवतीभोवती भटकू द्यायचं नाही. दुर्दैवानं त्यांच्यामध्ये राहावं लागत असेल तर त्यांच्या विचाराचा विचार आपण करायचाच नाही. का? तर झालाच तर त्यांना अंतिम काळी पश्चाताप होईल, पण आपल्याला मात्र जन्मोजन्मी पश्चाताप होईल. म्हणून गृहस्थ आश्रमातल्या साधकांना आवश्यक तेवढं कर्मकांड आवरलं की सगळ्या विषय वासनांना तिथेच तिलांजली द्यायची आणि आत्म अनुभवासाठी, आत्मप्रभेसाठी, आत्मप्रकाशासाठी, गुरुकृपेसाठी दृढ निश्चयानं आसनस्थ व्हायचं. तोंड पूर्वेला करा, उत्तरेला करा, पद्मासन घाला, अर्धपद्मासन घाला, सिद्धासन घाला, कुठलं तुम्हाला सुख आसन, सुखपूर्वक बसता येईल असं कुठलंही आसन घाला. फक्त पालती मांडी घालू नका. गरजेपुरताच श्वास घ्या. कमरेला पट्टा, हातात घड्याळ, अंगावर सोनं, या सर्वांचा तेवढ्या क्षणापुरता त्याग करून बसा. समोर धरलेलं, नाकासमोर धरलेलं सूत सुद्धा हलू नये इतक्या प्रकारची सूक्ष्म श्वासाची एक गती ठेवा. बेंबीची जागा पाठीकडे खेचा आणि गुरूंच्या प्रिय आठवणींना उजाळा द्या. वैराग्याच्या प्रिय आठवणींना उजाळा द्या. आपल्या प्रिय व्यक्तीनं दिलेल्या धोक्याच्या आठवणीला उजाळा द्या, मग ते कुठल्याही नात्याची असो. आणि इथे खरा माझा कोणी नाही. या अकाट्य सत्याला तुमच्यामध्ये स्थिर करा. तुम्हाला अनुभवच पाहिजे ना थोड्या दिवसात. या वाटेनं चालायला सुरुवात करा आणि नंतर तुम्ही तुमच्यातच पहा त्या वासना हळूहळू हळूहळू तुमच्यातून नाहीशा होतात की नळाखाली लावलेली बादली जशी भरते तशी वासना भरते का उपासनेच्या द्वारे तुमच्यात प्रेम भरतंय. इकडे फक्त लक्ष द्या. जरी गंभीरता आणि उदासीनता भरली तरी ते तुमचं प्रेमच आहे, किंवा तुमच्यावरचं प्रेम आहे, किंवा तुमचं साधनेवरचं प्रेम आहे. तुम्हाला थोडा वेळ करमत नसेल काही हरकत नाही, ते भगवंतावरचं प्रेमच आहे. अंतःकरणामध्ये उगीच आकारण हुरहुर होत असेल ते भगवंतावरचं प्रेमच आहे, कारण तुमची तो आतुरतेनं वाट पाहतोय किंवा आठवण करतोय. पण हृदय ते संताचं असेल. कधी कधी असाच एकांत घ्यायची इच्छा होत असेल तरी कुठंच जायची इच्छा होत नसेल. हे तुमची उंची वाढलेल्याचं प्रमाणच आहे. राम, एवढंच काय, केवळ वैराग्यच गोड वाटत असेल हे तुमची उंची वाढलेल्याचंच प्रमाण आहे. काहीच करायचं नाही, केवळ बसून राहायचंय. तुमच्या उदासीनतेची पराकाष्ठा असेल. कुणी तुम्हाला दुखवलेलं नाही, कुणी तुम्हाला हसवलेलं नाही, पण उगीच आतून हुरुहुरु होऊन रडू वाटतंय. निश्चित असं समजायचं की आपल्या साधनेचं कौतुक केलेलं आहे कुणीतरी. आणि हृदय भरून आले. आणि तुमच्याच अंतःकरणातून गुरुची हाक यावी कि बेटा कैसे हो, बेटी कैसे हो.
बंधूंनो, विश्व ठेंगणं होतं या वाक्यापुढं. पण तुमची भूक त्याच्यावरच हा तुमचा अनुभव आहे. अगदी अवहेलनापूर्वक जगानं तुम्हाला टाकलेलं असलं पाहिजे. तुमच्या निष्काम सेवेला, निष्काम प्रेमाला पायदळी कुणीतरी तुडवलेलं असलं पाहिजे. तुमच्या निष्पाप हृदयाची कुणीतरी विटंबना केलेली असली पाहिजे. तेव्हाच तुमची योग्यता तुम्हाला कळेल. राम. म्हणून बंधूंनो, तुम्हाला या विषय वासना आवरण्याची गरज पडत नाही. तुम्हाला आलेला अनुभवच विषय वासनेचा त्याग करून बसतो. आणि नंतर त्याच हळूहळू विषय वासना हळूहळू तुमच्यातून जसं सूर्यातून प्रकाश जावा असं दिसतं मावळतीला, त्याप्रमाणे तुमच्यातून हे ज्ञान वैराग्य वाढल्यामुळं, आत्मप्राप्ती वाढल्यामुळं, आत्म अनुभव वाढल्यामुळं, वैराग्याचा आनंद सुख वाढल्यामुळं हे सगळं हळूहळू गळून पडू लागतं. जसं उन्हाळ्यामध्ये पालवी येण्यापूर्वी जो एक ऋतू येतो त्याला काय म्हणतात? वसंतापूर्वी जी पालवी गळते त्याला काय म्हणतो? पानगळ. जशी वृक्षाची पानगळ झाल्याशिवाय त्याला पालवी येत नाही, तसं हे जुनं काढून घेतल्याशिवाय नवं द्यायला ते तयार होत नसते. ज्यावेळी नवी पालवी फुटू लागते त्यावेळी झाडाचं हिरवंपण आणि परिसरातील सुगंध, पक्ष आणि पानांची सळसळाट, याचंच नाव जसा वसंत आहे, तसं प्रवृत्ती जाऊन तुमच्यामध्ये निवृत्तीचे लक्षणं प्रकटणं, यालाच परमार्थातला अध्यात्मातला वसंत म्हणते. ठीक आहे ना? मग गदगद त्याला मोहर येतो, मोहराची फळं लागते, गारव्याला कुणी वाटसरू बसतो आणि अवतीभोवतीचं वातावरण मंद मंद सुगंधानं भरलेलं असतं. पहाटेच्या साखर झोपेसाठी शीतल हवा वाहत असते त्याला स्पर्श करून. बस अशाच प्रकारचे आध्यात्मिक अनुभव तुमच्यामध्ये येऊ लागतात. आणि कुणी डोळे उघडून साक्षात पांडुरंग इथं आलाय म्हणून पहा, कृष्ण आलाय, राम आलाय, शिव आलाय म्हणून पहा, असं जरी कुणी आग्रह केला तरी सुद्धा डोळे उघडे न करता तिथूनच नमस्कार घालण्याची भावना उत्पन्न होते. तुका झाला पांडुरंग, आता देवा सांगा नमस्कार. मला ना वारीला जायचं आहे, मला ना आता टाळ कुटायचं आहे, मला ना आता माळ फिरवायची आहे, मला ना आता शास्त्र वाचायचं आहे. बस आता मीच माझा गुरु आहे, मीच माझा शिष्य आहे, मीच माझा देव आहे, मीच माझा भक्त आहे. 4 वेदाची 4 वाक्य गोपाळ काल्याच्या काल्याप्रमाणे एकत्र होतेत आणि तिथून शास्त्र नेती नेती म्हणून मौन होतं, बंद होतं. वेदशास्त्र म्हणतं की यांच्याबद्दल आम्ही नाही बोलू शकत, आमच्याबद्दल हे बोलू शकतात, पण यांच्याबद्दल आम्ही निशब्द आहे. आणि जे निशब्द आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि त्याची उंची किती आहे तर आकाश म्हणतं मी त्याच्या पुढे ठेंगणं आहे. राम, तुम्ही या अनुभव संपन्नतेचे सगळेचे सगळे धनी आहात, मालक आहात. म्हणून प्रवृत्ती मार्गाचं खरं ध्येय निवृत्ती मार्गाची प्राप्ती करून घेण्यासाठीच असतं. प्रपंच कशासाठी असतो तर परमार्थ साध्य करण्यासाठी असतो. तर मित्रांनो, निवृत्ती मार्गाचं अंतिम ध्येय
हे तुमचं परमात्म प्राप्ती जर असेल तर अमर स्वरूपाची, अमर प्रभेची तुम्हाला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हे संत वचन आहे, स्वानंद अनुभव आहे, हे गुरु अनुभव आहे. म्हणून याची पूर्णाहुती करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना नमस्कार करून पुन्हा एकदा सांगतोय, अशा सत्संगाला वारंवार ऐका, वारंवार ऐका, वारंवार ऐका. आणि साधनेबरोबर प्रेम वाढवा, साधनेबरोबर वैराग्य वाढवा, साधनेबरोबर एकांत वाढवा, आणि सर्वात मोठी गोष्ट साधनेबरोबर संत संग वाढवा. याची पूर्णाहुती करण्यापूर्वी श्रीधर स्वामी तुम्हा आम्हाला सर्वांना एक शेवटचा एका वाक्यात संदेश असा दिलेला आहे की ह्या सगळ्यांची प्राप्ती कृपेशिवाय होत नाही. तर अशा गुरुदेवतेच्या कृपेनं आता ऐकलेल्या चिन्मात्र स्वयंप्रकाशी अशा आत्मस्वरूपाचं ज्ञान ते सर्वांमध्ये अचल असं राहो. आपल्या ठाई त्या ज्ञानानं वास्तव्य करून राहावं. स्वामींची आपल्या सर्वांच्यासाठी हीच सदिच्छा भेट आहे, हीच शुभेच्छा भेट आहे. मीही त्याच्यात भर घालण्यासाठी एवढंच सांगेन की जोपर्यंत स्वानंदाच्या कुटीचं दार उघडं आहे तोपर्यंत दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून संधीचं सोनं करून घ्या. कारण देहाची माती झाल्यानंतर मग सकाळीच मी कोणाला तरी सांगितलं होतं की पिशवीतनं आला आणि गाडग्यात गेला, म्हणजे गर्भाच्या पिशवीत वाढला आणि राग करून गाडग्यात घातला, एवढंच तुझं अस्तित्व आहे का? पण तुला तुझ्या खऱ्या अस्तित्वाची ओळख करून घ्यायची असेल तर शेवटचा उपाय संत संग, संत संग, संत संग. पण तो कसा असावा? ते मागच्या एका सत्संगात सांगितलं होतं. तो कसा असावा? तर जवळ असून जवळ नसावे आणि लांब असून जवळ असावे. बात समजली ना मेरी बात? जवळ असून जवळ नसावे म्हणजे कधी आपण त्या पुरुषांना देहबुद्धीनं पाहू नये, आणि लांब असल्यामुळं खंत न करता चिंतनाशिवाय राहू नये. नारायण इति सद्गुरु अर्पण वस्तू. राम 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 राम. नारायण.